नमस्कार मित्रांनो, आजच्या तारिणी मालिकेत असा मोठा ट्विस्ट आला की खांडेकर कुटुंबाचं आयुष्यच बदलून गेलं. जे जे मॅडम थेट खांडेकरांच्या बंगल्यात पोहोचल्या. युवराजला सगळ्यांसमोर अटक झाली. पद्मिनीने घर डोक्यावर घेतलं. तारिणी आणि केदारला घराबाहेर काढलं आणि आता युवराज जेलमध्ये अडकला आहे. शेवटी जे जे मॅडमच्या हातात बंदूक पाहून तर सगळेच हादरले. चला मग कालच्या आणि आजच्या भागात नेमकं काय घडलं ते सुरुवातीपासून पाहूया. कालच्या भागाची सुरुवात खांडेकरांच्या बंगल्यात होते. घरात आनंदाचं वातावरण असतं. पद्मिनीच्या मैत्रिणी आलेल्या असतात. गप्पा सुरू असतात. तेवढ्यात अचानक घराचा दरवाजा उघडतो आणि जे जे मॅडम पोलिसांसोबत आत येतात. त्यांना पाहून घरातले सगळेच आश्चर्यचकित होतात. पद्मिनी पुढे येऊन विचारते, मॅडम तुम्ही अचानक आमच्या घरी? जे जे मॅडम एक सेकंदही न थांबता म्हणतात, मी युवराजला अटक करायला आले आहे. हे ऐकताच घरात शांतता पसरते. पद्मिनी आश्चर्याने विचारते, काय? पण का? जे जे मॅडम म्हणतात, आम्हाला संशय आहे की युवराजचे गुलाबसोबत संबंध आहेत. युवराज लगेच पुढे येतो आणि म्हणतो, मी त्या माणसाला ओळखत सुद्धा नाही. जे जे मॅडम म्हणतात, ते आता चौकशीत समजेल. त्यानंतर त्या मोबाईलमध्ये गुलाबचा फोटो काढतात. सर्वात आधी त्या पद्मिनीला विचारतात, हा माणूस ओळखीचा आहे का? पद्मिनी म्हणते नाही. मग निशी, ईशा, चेतना काकू, दयानंद खांडेकर आणि केदार सगळ्यांनाच तो प्रश्न विचारला जातो. सगळ्यांचं उत्तर एकच असतं, नाही, आम्ही याला ओळखत नाही. पण जेव्हा जे जे मॅडम तारिणीकडे वळतात तेव्हा सगळंच बदलतं. त्या विचारतात, तारिणी तू या माणसाला पाहिलं आहेस का? तारिणी शांतपणे उत्तर देते, हो, मी याला युवराज भाऊजींच्या रूममध्ये पाहिलं आहे. हे ऐकताच सगळे तिच्याकडे पाहू लागतात. युवराज लगेच रागाने म्हणतो, तारिणी तू खोटं बोलते आहेस. पण तारिणी म्हणते, मी खोटं बोलत नाही, मी जे पाहिलं तेच सांगते आहे. हे ऐकून जे जे मॅडम म्हणतात, आम्हाला हवा असलेला पुरावा मिळाला आहे. त्या लगेच पोलिसांना युवराजला ताब्यात घेण्यास सांगतात. हे पाहून पद्मिनी घाबरते. ती मोठ्याने म्हणते, थांबा, माझ्या मुलाला कुठे घेऊन चाललात? जे जे मॅडम म्हणतात, त्याला चौकशीसाठी घेऊन जात आहोत. पद्मिनी विचारते, तुमच्याकडे वॉरंट आहे का? जे जे मॅडम लगेच वॉरंट दाखवतात आणि म्हणतात, मी वॉरंटशिवाय इथे आलेले नाही. हे सगळं पाहून पद्मिनीच्या मैत्रिणी कुजबुजायला लागतात. एक जण म्हणते, अगं आज तर पद्मिनी तिच्या मुलाचं कौतुक करत होती आणि आता पोलीसच आले. हे ऐकून पद्मिनीला खूप वाईट वाटतं. ती मैत्रिणींना म्हणते, तुम्ही आता जा, नंतर बोलू. सगळ्या मैत्रिणी निघून जातात. आता पोलीस युवराजला घेऊन जाण्यासाठी पुढे येतात. पण युवराज मागे सरकतो. तो म्हणतो, मी कुठेही जाणार नाही. पद्मिनी ही पोलिसांसमोर उभी राहते. ती म्हणते, माझ्या मुलाला हात लावायचा नाही. घरामधलं वातावरण पूर्णपणे तापलेलं असतं. जे जे मॅडम युवराजला पोलिसांसोबत घेऊन जाण्यासाठी पुढे होतात. पण युवराज त्यांचा हात झटकतो आणि म्हणतो, मी कुठेही येणार नाही. मी काहीच केलं नाही. पद्मिनीही त्याच्यासमोर उभी राहते आणि रागाने म्हणते, माझ्या मुलाला हात लावायचा नाही. आधी सिद्ध करा की त्याने गुन्हा केलाय. जे जे मॅडम शांतपणे म्हणतात, त्यासाठी चौकशी करायची आहे आणि आमच्याकडे अटक वॉरंट आहे. पद्मिनी अजूनही त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात दयानंद खांडेकर पुढे येतात आणि म्हणतात, पद्मिनी शांत हो, पोलिसांचं काम त्यांना करू दे. युवराजने काहीच केलं नसेल तर आपण त्याला कायद्याने परत आणू. पण पद्मिनी काहीही ऐकून घेत नाही. ती थेट तारिणीकडे वळते आणि रागाने म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तू मुद्दाम माझ्या मुलाचं नाव घेतलंस. माझा मुलगा MNN मध्ये काम करतोय हे तुला पाहवलं नाही? तारिणी शांतपणे म्हणते, काकू मी खोटं बोलत नाही. मी जे पाहिलं तेच सांगितलं. हे ऐकताच पद्मिनी तारिणीच्या अंगावर धावून जाते. पण त्या क्षणी जे जे मॅडम मोठ्याने ओरडतात, थांबा, नाहीतर तुमच्या सुनेवर हात उचलायचा प्रयत्न केला म्हणून तुमच्यावरही कारवाई करावी लागेल. पद्मिनी मात्र अजूनही बाजूला होत नाही. शेवटी जे जे मॅडम कमरेमधून बंदूक काढतात आणि ती थेट पद्मिनीकडे रोखून म्हणतात, बाजूला व्हा, नाहीतर गोळी झाडावी लागेल. हे पाहून घरातले सगळेच हादरतात. दयानंद खांडेकर लगेच पद्मिनीला मागे ओढतात. ते म्हणतात, पुरे झालं, अजून परिस्थिती बिघडवू नकोस, त्यांच्याकडे वॉरंट आहे. त्यानंतर पोलीस युवराजला घेऊन बाहेर पडतात. युवराज जाताना मोठ्याने म्हणतो, मी काहीच केलेलं नाही. निशी जोरजोरात रडायला लागते. पद्मिनीही कोसळते. पण युवराज निघून गेल्यानंतर तिचा राग आणखी वाढतो. ती थेट तारिणीकडे जाते आणि म्हणते, तू मुद्दाम माझ्या मुलाला अडकवलंस. तारिणी काहीही बोलणार इतक्यात पद्मिनी तिला ढकलून देते. हे पाहून केदार लगेच पुढे येतो आणि म्हणतो, तुम्ही माझ्या बायकोशी असं वागू शकत नाही.
पद्मिनी त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते, तुला तिची एवढीच बाजू घ्यायची असेल तर तूही या घरातून बाहेर निघ. केदार म्हणतो, काकू आमचं एकदा तरी ऐका. पण पद्मिनी काहीच ऐकत नाही. ती केदार आणि तारिणीला दोघांनाही घराबाहेर ढकलते. तारिणी आणि केदार वारंवार विनंती करतात, आमचं ऐका, आम्ही काही चुकीचं केलं नाही. पण पद्मिनीचं एकच उत्तर असतं, जोपर्यंत माझा युवराज घरी परत येत नाही तोपर्यंत तुम्ही दोघं या घरात पाऊल ठेवायचं नाही. चेतना काकू पुढे येऊन म्हणतात, वहिनी असं करू नका, आधी शांत व्हा. पण पद्मिनी अजिबात ऐकत नाही. दयानंद खांडेकरही म्हणतात, केदार आणि तारिणीला शिक्षा करून काही होणार नाही, आधी युवराजला कसं सोडवायचं ते बघू. हे ऐकून पद्मिनी आणखी चिडते. ती म्हणते, तुम्हाला स्वतःच्या मुलापेक्षा केदार आणि तारिणीची जास्त काळजी आहे. हे ऐकून दयानंद खांडेकरांना खूप वाईट वाटतं. बाहेर उभे असलेले केदार आणि तारिणी पूर्णपणे निराश झालेले असतात. तारिणीच्या डोळ्यात पाणी असतं. केदार तिची समजूत काढतो. तर दुसरीकडे घरात निशी रडत दयापप्पांकडे जाते आणि म्हणते, दयापप्पा काहीही करा पण माझ्या युवीला परत घेऊन या. त्याने काहीच केलेलं नाही. दयानंद खांडेकर तिला शांत करत म्हणतात, मी लगेच वकिलाशी बोलतो, आपण कायद्याने लढू. युवराजला पोलीस घेऊन गेल्यानंतर खांडेकरांच्या घरात एकच शांतता पसरते. पण ही शांतता फार वेळ टिकत नाही. निशी रडत दयानंद खांडेकरांकडे जाते आणि म्हणते, दयापप्पा चला ना, आत्ताच जाऊया आणि माझ्या युवीला सोडून आणूया. दयानंद खांडेकर तिला शांत करत म्हणतात, निशी आपण कायद्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. आधी सगळी प्रक्रिया होऊ दे. पण मी तुला वचन देतो, युवराजला सोडवण्यासाठी मी काहीही करेन. हे ऐकून निशी आणखी रडायला लागते. ती म्हणते, जोपर्यंत माझा युवी घरी येत नाही तोपर्यंत मला कोणावरच विश्वास नाही. हे ऐकून दयानंद खांडेकरांच्या डोळ्यात पाणी येतं. ते पद्मिनीकडे पाहून म्हणतात, एक विनंती आहे, केदार आणि तारिणीला घराबाहेर ठेवू नकोस, त्यांनी काही चुकीचं केलं नाही. पण पद्मिनी रागाने म्हणते, जोपर्यंत माझा युवराज घरी परत येत नाही तोपर्यंत त्या दोघांना या घरात घेणार नाही. आणि जर तुम्ही त्यांना घरात घेतलं तर तुम्ही माझं मेलेलं तोंड पाहाल. हे ऐकून दयानंद खांडेकर पूर्णपणे निराश होतात. ते देवाकडे जाऊन हात जोडतात आणि म्हणतात, देवा कसल्या संकटात टाकलं आहेस मला. दुसरीकडे निशी स्वतःला खोलीत बंद करून घेते. बाहेर चेतना काकू आणि ईशा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. चेतना काकू म्हणतात, निशी दरवाजा उघड, युवीला काही होणार नाही, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. निशी रडतच उत्तर देते, कसं काळजी नको करू म्हणता, तुमचा नवरा कामासाठी बाहेर गेलाय पण माझा नवरा जेलमध्ये गेलाय, तो कधीच परत येणार नाही. चेतना काकू म्हणतात, भाऊजी म्हणाले ना ते प्रयत्न करत आहेत. पण निशी रागाने म्हणते, त्यांना फक्त केदार आणि तारिणीचीच काळजी आहे, माझ्या युवीची कोणालाच नाही. ईशा तिला समजावत म्हणते, निशी आम्ही तुझ्याच बाजूने आहोत, दरवाजा उघड. पण निशी म्हणते, मला कोणाचंच ऐकायचं नाही, मला एकटीला राहू द्या. बाहेर चेतना काकू हळू आवाजात ईशाला म्हणतात, मला अजूनही वाटतं तारिणी खोटं बोलत नाही. ईशा मात्र म्हणते, खोटं बोलणारे लोक खूप हुशार असतात. तारिणी आणि केदारला आता हलक्यात घेऊन चालणार नाही. दरम्यान घराबाहेर बसलेले केदार आणि तारिणी पूर्णपणे चिंतेत असतात. तेवढ्यात फातिमाचा फोन येतो. फातिमा विचारते, बॉस घरात काय परिस्थिती आहे. तारिणी सगळा प्रकार सांगते. ती म्हणते, पद्मिनी काकूंनी मला आणि केदारला घराबाहेर काढलं. हे ऐकून फातिमा आणि कमांडरला धक्का बसतो. तारिणी शांतपणे उत्तर देते, पद्मिनी काकूंच्या नजरेत युवराज निर्दोष आहे आणि एक आई म्हणून त्या जशा वागत आहेत तेही मला समजतं. कमांडर म्हणतो, तुम्ही दोघे ऑफिसमध्ये या, आम्ही व्यवस्था करतो. पण तारिणी नकार देते. ती म्हणते, नको, अशा परिस्थितीत आम्ही घर सोडून जाऊ शकत नाही. घरच्यांना संशय येईल. आम्ही दोघं एकमेकांसोबत आहोत, तुम्ही काळजी करू नका. फातिमा शेवटी म्हणते, काहीही गरज लागली तर लगेच फोन करा. फोन ठेवल्यानंतर केदार म्हणतो, मला वाटत नाही आता घराचे दरवाजे आपल्यासाठी उघडतील. तारिणी मात्र निशीची काळजी करत म्हणते, मला निशीची खूप काळजी वाटते, यावेळी मी तिच्यासोबत असायला हवं होतं. दुसरीकडे निशी अजूनही खोलीत एकटीच रडत असते. तिच्या डोळ्यासमोर फक्त युवराजच असतो. रडता रडता ती खोलीतल्या वस्तू इकडे तिकडे फेकायला लागते आणि स्वतःशीच म्हणते, मी काय करू, माझ्या युवीला कसं बाहेर काढू, तो जेलमध्ये नाही राहिला पाहिजे, काहीतरी करायला हवं. क्षणभर ती स्वतःचा मोबाईल हातात घेते आणि म्हणते, मी मम्माला फोन करते, तिच्याकडून विचारते काय करायचं. पण ती लगेच थांबते, नको, मम्मा माझीच बाजू घेईल पण बाकी सगळ्यांनाच दोष देईल, त्याचा काही उपयोग नाही. ती पुन्हा रडायला लागते. युवराज सॉरी, मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. पण लगेच स्वतःलाच धीर देत म्हणते,
नाही, माझ्या युवीने काहीच केलेलं नाही. तो नक्की बाहेर येणार. दुसरीकडे दयानंद खांडेकर त्यांच्या रूममध्ये असतात. ते सतत वकिलांना फोन करत असतात. एक फोन, दुसरा फोन, तिसरा फोन, पण एकही वकील त्यांचा फोन उचलत नाही. हे पाहून पद्मिनी आणखी घाबरते. ती म्हणते, कोणीच फोन उचलत नाहीये. त्या जे मॅडम किती डेंजर आहेत. त्या माझ्या युवराजचं काही बरं वाईट करतील. दयानंद खांडेकर तिला शांत करत म्हणतात, असं काहीही होणार नाही. कायद्याच्या चौकटीतच सगळं होईल. पण पद्मिनी पुन्हा म्हणते, तुम्ही काहीही करा पण माझ्या युवराजला बाहेर काढा. दयानंद खांडेकर पुन्हा एकदा फोन लावतात. यावेळी त्यांचा एका वकिलाशी संपर्क होतो. ते वकिलाला संपूर्ण प्रकार सांगतात आणि म्हणतात, काहीही करा पण माझ्या मुलाला सोडवण्यासाठी प्रयत्न करा. वकील लगेच तयार होतात. तेवढ्यात दयानंद खांडेकरांची तब्येत बिघडायला लागते. ते छातीत हात धरून बसतात. पद्मिनी घाबरते आणि लगेच त्यांना गोळी देते. दयानंद खांडेकर म्हणतात, पद्मिनी जरा शांत हो. आपण प्रयत्न करतोय. पण पद्मिनी रडतच म्हणते, मी शांत कशी राहू? माझ्या मुलाला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळतीये आणि हे सगळं तारिणीच्या जबाबामुळे झालं. ती पुढे म्हणते, मागच्या वेळीही तारिणीने तुमच्या विरुद्ध चुकीची स्टेटमेंट दिलं होतं. आता पुन्हा तिने युवराजला अडकवलं. दयानंद खांडेकर तिला समजवतात, आधी शांत हो. सत्य काय आहे ते समोर येईल. पण पद्मिनी हात जोडून म्हणते, मी हात जोडते. काहीही करा पण माझ्या युवराजला सोडवून आणा. दयानंद खांडेकर पुन्हा म्हणतात, मी तेच करण्याचा प्रयत्न करतोय. इतक्यात चेतना काकू खोलीत येतात. पद्मिनी त्यांना विचारते, कौशिकीशी संपर्क झाला का? चेतना काकू म्हणतात, मी खूप वेळापासून फोन करते पण तिचा फोन लागत नाही. हे ऐकून पद्मिनी पुन्हा निराश होते. ती म्हणते, वकिलांचा फोन लागत नव्हता, आता कौशिकीचाही फोन लागत नाही. माझ्या युवराजला सोडवण्याचे सगळे मार्ग बंद होत चालले आहेत. दयानंद खांडेकर तिला धीर देत म्हणतात, जर युवराजने काहीच केलं नसेल तर त्याला काहीही होणार नाही. आणि दुसरीकडे युवराजला लॉकअपमध्ये दाखवलं जातं. जे मॅडम स्वतः येतात आणि लॉकअपचं दार बंद करतात. त्या युवराजकडे पाहून म्हणतात, काय झालं? AC शोधतोयस का? युवराज रागाने म्हणतो, मी इथे राहणार नाही. जे मॅडम हसत म्हणतात, आता या 4 भिंतींची सवय करून घे. युवराज म्हणतो, मी गुलाबला ओळखत होतो पण तो एवढा मोठा गुन्हेगार आहे हे मला माहिती नव्हतं. जे मॅडम त्याच्याकडे पाहून म्हणतात, आता एवढंच बोलतोयस पण काही दिवसांनी सगळंच कबूल करशील. कारण जे बोलते ते करते. असं म्हणत त्या तिथून निघून जातात. जे मॅडम निघून जात असताना युवराज मोठ्याने ओरडतो, ऐका, मी युवराज दयानंद खांडेकर आहे. तुम्ही माझ्यासोबत असं वागू शकत नाही. मला या जेलमध्ये ठेवू शकत नाही. जे मॅडम मागे वळून त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात, मी काय करू शकते हे तुला लवकरच कळेल. कारण जे बोलते ते करून दाखवते. असं म्हणत त्या तिथून निघून जातात. दुसरीकडे दयानंद खांडेकरांनी पाठवलेला वकील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो. युवराज आपल्या बाबांनी पाठवलेल्या वकिलाला बघून खुश होतो. तो मोठ्याने म्हणतो, मला इथून बाहेर काढा. वकील पुढे येऊन पोलिसांना म्हणतात, मी युवराज दयानंद खांडेकर यांचा वकील आहे. आवश्यक ती प्रक्रिया करून त्यांना सोडा. पण पोलीस शांतपणे उत्तर देतात, आम्ही त्यांना सोडू शकत नाही. फोनवर असलेले दयानंद खांडेकर विचारतात, का? अडचण काय आहे? त्यानंतर वकील पोलिसांना फोन देतात. त्यानंतर पोलीस म्हणतात, जे मॅडम सध्या पोलीस स्टेशनमध्ये नाहीत. त्या सकाळी येतील. त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. हे ऐकून युवराज संतापतो. तो म्हणतो, बाबा त्यांना सांगा मी काहीच केलेलं नाही. दयानंद खांडेकर फोनवर म्हणतात, मी दयानंद खांडेकर बोलतोय. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माझ्या मुलाला सोडा. पण समोरून स्पष्ट उत्तर येतं, खांडेकर साहेब, इथे जे मॅडमच्या आदेशाशिवाय पानसुद्धा हलत नाही. ही केस फक्त त्या हाताळत आहेत. हे ऐकून दयानंद खांडेकर पूर्णपणे शांत होतात. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत असते. पोलीस पुन्हा म्हणतात, उद्या सकाळी जे मॅडम आल्यावर त्यांना भेटा. युवराज पुन्हा ओरडतो, बाबा काहीतरी करा. मी इथे राहू शकत नाही. मला ऑफिसला जायचं आहे. दयानंद खांडेकर वकिलाशी फोनवर बोलतात, वकील साहेब, तुम्ही इथून अजिबात जाऊ नका. जोपर्यंत युवराज सुरक्षित बाहेर येत नाही तोपर्यंत इथेच थांबा. वकील म्हणतात, ठीक आहे. दुसरीकडे पद्मिनी युवराज खांडेकरला लगेच विचारते, काय झालं? युवराजला सोडवलंत का? पण दयानंद खांडेकर काहीच बोलत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरची निराशी पाहून पद्मिनी घाबरते. दुसरीकडे केदार आणि तारिणी अजूनही घराबाहेर बसलेले असतात. तारिणीच्या डोळ्यात अश्रू असतात. केदार म्हणतो, जे मॅडम आता युवराजची चौकशी करत असतील. तारिणी काळजीने म्हणते,
मला त्याचीच भीती वाटतेय. त्या गुन्हेगारांकडून गुन्हा कबूल करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. तिला गुलाबचा प्रसंग आठवतो. ती म्हणते, पण गुलाबबद्दल सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, तो समोर दिसला होता तर तिथेच ठोकायचा होता. त्या शिक्षेचा विचार आधी करतात आणि कायद्याचा नंतर. केदार म्हणतो, आता आपल्या हातात काहीच नाही. तारिणी म्हणते, मला फक्त निशीची काळजी वाटतेय. तिने रागाच्या भरात स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं तर. केदार म्हणतो, आणि उद्या कौशिकीताई आल्यानंतर काय होईल हेही माहीत नाही. तारिणी शांतपणे म्हणते, मला घरात घेतलं नाही तरी चालेल, पण हे भांडण आता थांबायला हवं. नाहीतर आपलीच माणसं आपल्यापासून दूर जातील. तरीही आपण आपल्या कर्तव्यात कमी पडायचं नाही. आजचा भाग इथेच संपतो. दुसऱ्या भागात निशी तिच्या आई रेखाला फोन करते. रडत रडत ती म्हणते, मम्मा, युवराजला अटक झाली आहे. हे ऐकून रेखालाही मोठा धक्का बसतो. निशीने रेखाला फोन करून सगळा प्रकार सांगितल्यानंतर दुसरीकडे तारिणी आणि केदार अजूनही घराबाहेर बसलेले असतात. तारिणी म्हणते, केदार, मला एकदा जे मॅडमशी बोलायचं आहे. युवराजने चौकशीत काही सांगितलं का हे तरी कळायला हवं. केदारही लगेच होकार देतो. त्यानंतर तारिणी जे मॅडमला फोन करते. फोन लागताच ती विचारते, मॅडम, युवराज काही बोलला का? जे मॅडम शांतपणे उत्तर देतात, अजून तरी त्याने काहीच कबूल केलं नाही. तारिणी पुन्हा विचारते, मग पुढे काय करणार आहात? जे मॅडम ठाम आवाजात म्हणतात, त्याच्याकडून सत्य कसं बाहेर काढायचं ते मला चांगलंच माहिती आहे. हे ऐकून तारिणीच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसू लागते. फोन ठेवल्यानंतर ती केदारला म्हणते, मला खूप भीती वाटतेय. त्यांनी युवराजसोबत काही चुकीचं करू नये. काहीही झालं तरी सगळं कायद्याच्या चौकटीत व्हायला हवं. केदारही म्हणतो, हो, आता फक्त उद्याची वाट पाहावी लागणार. दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये जे मॅडम पुन्हा लॉकअप जवळ येतात. युवराज त्यांच्याकडे रागाने पाहत उभा असतो. मात्र याच वेळी जे मॅडमच्या हातात चाबूक असतो. त्या चाबूक हातात फिरवत युवराजकडे पाहतात. युवराजच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागते. जे मॅडम काहीच बोलत नाही, फक्त त्याच्याकडे पाहत राहतात. युवराज गोंधळून जातो. प्रेक्षकांच्याही मनात एकच प्रश्न निर्माण होतो, जे मॅडम आता नेमकं काय करणार? दुसरीकडे खांडेकरांच्या घरी पद्मिनीचा राग अजूनही शांत झालेला नसतो. ती चेतना काकूंना म्हणते, ज्यांनी माझ्या मुलासोबत हे केलंय ना, त्यांना मी उपाशी मरेपर्यंत सोडणार नाही. त्याचवेळी तारिणी आणि केदारसाठी कत्री जेवणाचा डबा घेऊन येतो. दोघांनीही दिवसभर काहीही खाल्लेलं नसतं. ते जेवायला बसणार इतक्यात घराचा दरवाजा हळूहळू उघडताना दिसतो. आता दरवाजा कोणी उघडला? पद्मिनीने त्यांना पाहिलं का? ती त्यांना घरात घेणार की पुन्हा अपमान करून हाकलून देणार? याच प्रश्नावर आजचा भाग संपतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जे मॅडम युवराजकडून खरंच गुन्हा कबूल करून घेतील का? आणि पद्मिनीचा राग कधी शांत होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रोजच्या तारिणी मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागाच्या रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.